तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो एडिट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तिथे तुम्हाला CapCut ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण CapCut ओपन केले. CapCut ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तुम्हाला तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. न पॉईंट सोचा इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करू. ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करायचा इथून. तर इथून फोटो सेट झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, इथे खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं तर मास्टर कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायच्या फोटोची लेंथ तसं जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर सिम्पली हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामधल्या जे बीट आहे जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. आता हे त्याची पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. तर अशा इथून 4 भाग फोटोचे करून घ्यायचे. त्याच्यानंतर बीट व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करायला प्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिले पेन जिथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो जो आपण स्प्लिट केला आहे तिथे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करायची लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची तिसऱ्या फोटोपासून. त्याच्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करून तेच पेन जिथून ॲड केल्यानंतर एकाखाली एक बसून जाईल. आता सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर हे इथून झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू. इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. इंच ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायनामिक कॉम्प्रेसाईडचं इथून सिलेक्ट करायची. जी खालची लेंथ असं संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं कंबोमधला झूम वनचा जो इफेक्ट असेल त्याचं सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढं सिम्पली ना कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा तो एक सिलेक्ट करायचा. कंबोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल आणि सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढं सिम्पली ना कंबोमधलाच आपल्या डिस्टो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल त्याचं सिलेक्ट करायचं. कंबोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा युटायचं इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटरोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर हे तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. दुसरा फोटो जो तो आम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायची. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचं इथून सिलेक्ट करायचं. तर इथून सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल दुसरा जेवढा फोटो आहे तेवढी ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. जिथं आपण तिसरा फोटो आहे आपला जिथून स्टार्ट होते ते द्यायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं इथे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचं आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल तिसऱ्या आणि चौथ्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर पहिल्यांदा द्यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथं तुमचा व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.